अहो, धनंजय मुंडे जे काय वागतायत, नाव घ्यायला नको, सगळेच राज्यकर्ते, यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिजामातेचं जीवनचरित्र, शहाजी राजांचं जीवनचरित्र, मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास ह्या देशात 10वीपर्यंत कुठल्याही भाषेतले लोक असोत हे सक्तीचा केला पाहिजे. संस्कृत शिकवली पाहिजे देश टिकवायचा असेल तर. अत्यंत अत्यावश्यक गोष्टी आहेत ह्या. पण हे करण्याची इच्छा उत्पन्न होईल असं महाराष्ट्राचं शासनही असलं पाहिजे. शिवाजी, संभाजी, शहाजी, जिजामाता ह्या व्यक्तिमत्वांच्या मुळंच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय. महाराष्ट्र नाही, संबंध देश. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. अरे मराठीसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, मराठ्यांनी देश चालवायचा आहे. आईने घर चालवायचं असतं, बाप घर चालवत नाही. संबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असलेला समाज जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत ते कळत नाही आहे, हे दुर्दैव आहे. सगळ्या जातीसारखी मराठी जातीने आपली मोजणी करून घेऊ नये. असं जाऊ दे, नाही त्या प्रश्नाला हात घालण्यात काय तथ्य. मराठ्यांना आपण कोण आहोत हे जर कळलं, हे देशाचं कोट कल्याण व्हायला 2 दिवस लागणार नाही.